हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज खूपच स्पेशल दिवस आहे सर्वांसाठी, कारण की आज मामाची नवीन कार येणार आहे घरी. तर त्यासाठी आम्ही सगळे रेडी होतोय. मामा, आजी, बाबा ते सगळे येतात ते गावावरून आणि आम्ही पण त्यांच्यासोबत पार्लरला जाणार आहे. काही मी तयारी दाखवते तुम्हाला. मम्मी पण तयार होत आहे. तयारी चालू आहे. आता आम्ही तयार होत आहे. तयार झाल्यानंतर बाय. तर व्लॉगची सुरुवात आज सोनाने केलेली आहे आणि पहा मी अशी तयार झाले. मस्त विचित्र सिल्क साडी घातलेली आहे. बरेच दिवस झाले ते घेतलेली आणि तिला घातलीच नव्हती. 1 ते 2 वर्ष झाली असं घेतलेली ना. 1 तरी झालं असं. एक मग गुड्डीच्या लग्नाला वर्ष होऊन गेलं. गुड्डीला पाहुणे बघायला येत होते त्यावेळेला गुड्डीने घातली, तेव्हाच मी म्हटलं होतं की मी पण घेतलेली. तर बघा मी अशा पद्धतीने तयार झाले. आपलं झाली बाबा तयारी. आता नितीन येतोय आम्हाला न्यायला दोघींना आणि आई ते येतात दुसऱ्या गाडीत. तर आज आमचा नितीनराव घेतोय गाडी. मॅडमचा पिटारा कसं कानातले ते ठेवलेत. काय घालणार आहे ते हातातले आहेत ना, गळ्यातलं आला नितीन. तर नितीन ते आले आता वाघोलेत आणि मस्त चहा ठेवलाय. दूध टाकायचंय, उकळतोय अजून, म्हणलं चांगला उकळून द्यावा. आणि आज नितीनराव आमचा गाडी घेतोय. तर नितीनला खूप खूप अभिनंदन. नितीनचं नवीन गाडी घेतोय आज. तर अशा पद्धतीने बघा आम्ही मायली की अशा तयार झालेले आहेत आणि मामाची गाडी येणार आहे ना, म्हणून सोना तर काही भरपूर खुशच आहे. मग आज सुट्टी घेतली कॉलेजमधून मी. मामाची गाडी येणार म्हणून. मला बघा त्यांच्यासाठी अद्रक वगैरे टाकून, अद्रक विलायची आहे की नाही सोना. हा कलर छान दिसतो का मला? हा दिसतो. तशा 2 साड्या झाल्या बरं का. डोला सिल्क पण आहे यातली आणि विचित्र साडी कलेक्शन. गाईस विचित्र कलेक्शन उलट छान वाटतं. मी तर ह्या मंगळसूत्राबद्दल आहे ना भरपूर म्हणजे चांगले 4-5 ताईंचे आहेत बरं का, की हे मंगळसूत्र सोन्याचं आहे का, तर अजिबात नाही, सोन्याचं नाही. भरपूर असे 2-4 मंगळसूत्र आहेत, कलेक्शन आहे, तुम्हाला दाखवते एखाद्या दिवशी. मी सकाळपासून मामाची वाट पाहते. तो अजून नाही आला. आम्हाला त्यांनी लवकर सांगितलं होतं तयार व्हायला. आमचा मेकअप उतरून चाललाय तरी तो अजून येईना. मामा बोलले की मी लगेच येणार आणि लगेच निघायचं, आपण थांबायचं नाही, अजिबात थांबायचं नाही. मामा अजून आलेच. आमचा मेकअप उतरत चालला. अरे ये लवकर. फुल आउटफिट दाखवते. मी ये ना. माझा चहा होतो. ये कशा दिसते आम्ही मायले की? दिसते का छान? सांगा, कमेंट करा. सांगा. माले मामा आले. मग मामाची नवीन कार येणार आहे. सगळ्यांनाच कामाला धरून आहे. कॉंग्रॅच्युलेशन मामा. तुम्ही कामावरून झाले. मामा किती खुश आहेत. ओके मम्मी चाय. मामाने आमच्यासाठी वडापाव आणलेत. दोन वडापाव आणलेत मामाने. वडापाव खाल्ल्यानंतर चहा.
बाई आणायचं जाऊ काहीतरी बटाटा फिका वाटतं ना. खूप टेस्टी. चाललो आता आम्ही. पप्पांचं आत्ता शिकाले. मामा आलेत आता आम्ही चाललो. ते गेले तिघं खाली. येस. मग कसं वाटतंय नितीनराव चष्मा का कसं वाटतंय मग मामाची मुस्कान खूप आनंद झालेला आहे. पहिल्यांदाच नवीन गाडी घेते त्याच्यामुळं आनंदी आनंद वातावरण. आनंदी आनंद वातावरण सगळीकडे आहे. मित्र परिवार सगळं आनंदामध्ये आलेला आहे. गाडी घेऊन स्वतः माझे मित्र संतोष बालसिंग घरी आले. त्यानंतर विवेक आढाव फोटोग्राफर, त्यांची भाषी, त्यांचे मित्र, सगळे मित्र खुश असन मित्र नितीन सर गाडी घेतात म्हणून. सर्वजण आनंदाच्या वातावरणामध्ये 100% खुशीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. 4-5 गाड्या या ठिकाणी शिरूरवरून आलेल्या आहेत पुण्याला. सहकुटुंब सहपरिवार. परिवार पण आलेला आहे पण परिवार दुसऱ्या गाडीचे. नितीन आलाय आम्हाला न्यायला. मुले तर लय खुश. दादू आणि बाबू एकदम खुश आहेत. सगळेच खुश आहे. अरे एवढ्या दिवसानंतर नवीन गाडी येते. बरेच दिवस काढले त्या गाडीवर तू. 10 वर्ष काढली. 10. येऊ दे असंच गाड्या नवीन नवीन का हो दे प्रगती तुमची. आता एवढी सगळी आम्ही गाडी घ्यायला. त्यांनी मला नाही पाठवलं. तुम्हाला ते पाठवू का त्याच्यावर? पाठवू तुम्हाला काय गरज. तरी त्या नितीनचं चालले आता साईन करायचं काम. याला बोलव ना. निलमला पण बोलव तिथे. तुम्ही या. मला आलं नाही माझं आरसी बुक आलं नाही ना. तू ये. तरी आपला व्हिडिओ फोटोग्राफर पाठीमागे नेमके त्यांची गाडी आले का? व्हिडिओग्राफर आले आले आले. मी हाय व्हिडिओ तिकडे सोनाजवळ जाऊन गेला. पुढची पाहिजे वाटतं. तू मांडी घे वाटलं. मला वाटत नसतं आहे का एक अक्षर लावून देऊ. साहेब जर तुम्ही सांगा ना समजून होय तुम्ही सांगा ना जरा बोर्ड बीट दाखवा सिग्नेचर तिथं त्याच्या बाजूलाच. बावड्या कुठे रे पेमेंट. आजी बसली आहे. तिकडं मागे वगैरे हे चाललं. सगळ्यांची धावपळ चालू आहे. साखर आहे त्या साखर. हो कॅमेरा सेटअप होतोय तिथं. आजी मम्मी बसले ते. बाबू खुश आहेस का? हां तरी इथं कॅमेरामॅन बोलवलेला आहे. आपला पण असा कोणतरी घ्यायला लागत होता एंट्री करताना.
फायनली गाडी सजली. इकडे बघा दादू फोटो काढते. फोटो नाही, व्हिडिओ चाललाय. हे काय समोरची हा. तर आईन मी इथं बसलोय बघा गाडीत. बरी आहे ना. चांगली. तर आईच्या लेकाने घेतली गाडी. आई लय खुश आहे. नातू काय नातू तर काय नाही. तसंच हा थोडा वेळ द्यायचा. बस आता ना एका दिवस माग ओढून ठेवत आहे. तरी मास्तर जरा बस थांबा. 1 2 3 स्टार्ट. पेका आता जमलं नको. अरे होता बरोबर. फोटो झाला. सांगितलं फक्त चालायला. अरे पुढे ओळून घ्या आणि मग फोडतो खाली बस. लगेच नका पुढं खाली बसा. लगेच नका थांबा. करते पडायचे गाडीकडे पहा. थोडा आता फोडा. थोडा पुढच्या थांबा. ऐक ना डोक्यात रुमाल काढ ना. हा पुढा. थांब. पुढे सर. पुढा. सोना बसली आता चालू गाडी चालवायला. काय कुठपर्यंत नेणार. तिकडे हायवे नको नेऊ. तर आता सगळं गाडीचं पूजन वगैरे झाल्यानंतर आहे ना आम्ही निघालोय देवाला. आणि मस्त असं संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि खूप छान वाटत होतं. नितीनचे सगळे कंपनीतले मित्रमंडळ आले होते. जे कंपनीतले होते ते सगळे घरी गेले आणि जेवढे आणि जसं फॅमिली मेंबर आणि त्याची स्वरसाधनाची टीम आम्ही आलो होतो देवदर्शनासाठी. तर चला कुठं चाललोय देवाला दाखवतो. तर आम्ही सगळे थोडंसं स्नॅक्ससाठी आम्ही वेट करत होतो आणि आमच्यासाठी एवढं सगळं आलं आहे. आणि माझं दर
मम्मी एक्सप्लेन करत आहे की मम्मीला पेमेंट आलं नाही. आपण ना रील बनवूया का मागं गाडी उभी आहे. आजी, मागाशी माझ्या डोक्यात आलं होतं बघा विषय समाजला पण मिळेल परत मला अचानक फोन आला मध्ये खाताना व्हिडिओ काढ आणि बुक केलेले चहा पाहिजे दाखव चहा पित नाही का घरी काय गाणं? अरे वा अगर जरा थके हो तो तुझ्या भाऊ मम्मीचं पण शंकर खाली चौक तिथे सुंदर अशी चव आहे आता नंतर कोण छान आहे चहा आहे ना मस्त आहे चहा. हा 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 ते आभाळ पोचलो आता मंदिरात. आता नारळ वगैरे घेता येते. मला तारीफ भेटली व्हिडिओ करते. किती थंड पाणी असं आजी. अरे आतमध्ये नसतो काढायचा. हा? हातातलं पण कसलं कसलं ते करगुट्यांचंच बघत होतो. आजीला घेऊन आले ना तुम्ही आजीला छान झालं मस्त झालं दर्शन. ह्यावेळेस एकदम म्हणजे पहिल्यांदा मी असं होतं की एकदम कोणीच नव्हतं. आपण आता टाइम संध्याकाळचा आहे ना.
मग कसं वाटलंय? लय भारी वाटलं. दर्शन झालं मोकळं स्वप्न मनाने. पूर्ण झालं ना? स्वप्न झालं मोकळं. चला मला खायला घ्यायचं. हा चला आई घ्या. इथं काय ग घ्यायला? ते माळ घ्यायची कसली म्हणतो. ते त्या कापडावर जर नसले ना मग नाही मंदिरात आतमध्ये नाही कोणी असं म्हणतात. कोणतं कापड? कोणतं कापड? तर ह्या दादूला घ्यायचं इथून काहीतरी खेळणं. तर निघालोय आता घरी. कॅलेंडर घ्यायचं कॅलेंडर.